डच मराठे संबंध शिवाजी महाराज आणि डच यांच्यातील संबंध मराठे आणि युरोपियन वसाहत। नमस्कार विद्यार्थ्यांनो, मराठे आणि युरोपियन सत्तांमधील संबंधांचा अभ्यास करताना आपण इंग्रज, पोर्तुगीज पाहिले आहे। आता आपण डच या युरोपियन वसाहत बद्दल जाणून घेणार आहोत। पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्याप्रमाणेच शिवाजी महाराजांचा संबंध डच या युरोपियन वसाहती बरोबर आला आहे। तुम्हाला माहिती आहे का, डच आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे संबंधही अत्यंत महत्त्वाचे होते। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। 1. डचांचा स्वराज्याशी संपर्क कसा आला। 2. शिवाजी महाराजांनी डचांशी कसे संबंध ठेवले। 3. आणि या संबंधांचे महत्त्व काय होते। चला तर मग आजच्या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया। 1. वेंगुर्ला येथे डचांची वखार। मधील 1. डच ईस्ट इंडिया कंपनीने इ. 1649 मध्ये कोकणातील वेंगुर्ला येथे आपली व्यापारी वखार सुरू केली। 2. वेंगुर्ला हे महत्त्वाचे बंदर असल्यामुळे डचांचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला। 3. याच कारणामुळे पुढे डचांचा आणि स्वराज्याचा थेट संपर्क आला। 2. मराठे डच संबंध मधील 1. शिवाजी महाराजांनी परकीय व्यापाऱ्यांशी व्यवहार करताना नेहमीच स्वराज्याच्या हिताला प्राधान्य दिले। 2. डचांशीही त्यांनी मैत्रीपूर्ण आणि व्यावहारिक संबंध ठेवले। महाराजांना व्यापार वाढवायचा होता, पण कोणत्याही परकीय सत्तेला स्वराज्यावर वर्चस्व गाजवू द्यायचे नव्हते। 3. मुघलांची मदत करण्यास डचांचा नकार। मधील 1. इ. 1665 मध्ये सुरतेच्या मुघल सुभेदाराने डचांकडे एक महत्त्वाची मागणी केली। त्याने मराठ्यांचे आरमार नष्ट करण्यासाठी मदत मागितली, परंतु डचांनी ही मागणी स्पष्टपणे नाकारली। यामुळे मराठे आणि डच यांच्यातील संबंध अधिक चांगले राहिले। 4. दाभोळ येथे वखार उभारण्याची परवानगी। मधील 1. डचांच्या व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दाभोळ येथे डचांना व्यापारी वखार स्थापन करण्याची परवानगी दिली। यातून महाराजांची दूरदृष्टी दिसून येते। 2. व्यापार वाढवायचा, पण स्वराज्याचे हितही जपायचे। 5. सुरत स्वारीत डचांचे नुकसान केले नाही। मधील 1. शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली तेव्हा अनेक श्रीमंत व्यापाऱ्यांची संपत्ती जप्त करण्यात आली, परंतु डचांच्या वखारीला कोणतीही हानी पोहोचवण्यात आली नाही। यावरून महाराजांनी मैत्रीपूर्ण व्यापारी संबंध कायम ठेवण्याचा प्रयत्न केला होता, हे स्पष्ट होते। 6. दक्षिण भारतातील डच वखारींचे संरक्षण। मधील 1. दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान पोर्टो नोव्हो, परंगीपेट्टाई आणि तेगनापट्टम म्हणजेच देवनापट्टिनम येथील डचांच्या वखारींनाही शिवाजी महाराजांनी सुरक्षित ठेवले। 2. यातून महाराजांची व्यापाराला पूरक आणि संतुलित परराष्ट्रनीती दिसून येते। 7. महत्त्वाचे निष्कर्ष। मधील 1. डच आणि मराठ्यांमध्ये मोठे युद्ध झाले नाही। 1. दोन्ही बाजूंनी व्यापारी संबंध टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला। 2. शिवाजी महाराजांनी परकीय व्यापाराचा उपयोग स्वराज्याच्या आर्थिक विकासासाठी केला, पण कोणत्याही युरोपियन सत्तेला राजकीय हस्तक्षेप करण्याची संधी दिली नाही। 3. हीच त्यांच्या परराष्ट्र धोरणाची सर्वात मोठी ताकद होती। HSC परीक्षेत विचारल्या गेलेले प्रश्न। प्रश्न 1 ब पुढील संख्यामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। 1. अ गट। ब गट 1. कास्मो द ग्वार्द पोर्तुगीज इतिहासकार। 2. गोन्सालो मार्तीस पोर्तुगीज वकील। 3. फ्रान्सवा मार्टिन डच वखारींचा प्रमुख। 4. हेनरी रेव्हिंग्टन इंग्रज अधिकारी। चुकीची जोडी फ्रान्सवा मार्टिन डच वखारीचा प्रमुख। दुरुस्त जोडी फ्रान्सवा मार्टिन फ्रेंचांचा पॉंडिचेरीचा गव्हर्नर जनरल। प्रश्न 2 ऐतिहासिक ठिकाणी व्यक्ती व घटना या संबंधी नावे लिहा। 1. वखारीचे संरक्षण आणि परवान्यासाठी शिवाजी महाराजांना नजराणा देणारे। उत्तर फ्रेंच। प्रश्न 4 टिपा लिहा। 1. डच मराठे संबंध। विद्यार्थ्यांनो, डच मराठे संबंध हा विषय परीक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्रलय नोट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुढील व्हिडिओमध्ये आपण फ्रेंच मराठे संबंध सविस्तर पाहणार आहोत। धन्यवाद।